सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीने गणरायाला साकडं घालत अनोखं आंदोलन केलं। सांगली जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण कृती समिती यांच्या वतीने सर्व समाज बांधवांनी गणपती मंदिरासमोर गणरायाला साकडं घालत एक नवं आंदोलन केलं। ज्या धनगर समाजाच्या मतावर केंद्र व राज्यात बहुमताने भाजप सरकारवर सत्तास्थानी रुजू झाले, त्याच भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देता येणार नाही असं म्हणत संपूर्ण धनगर समाजाची फसवणूक केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर या समाजाला आरक्षण देतो असे 4 सभेत खुद मन की बात करणाऱ्या नरेंद्र मोदी तर राज्यात सरकार आलं की 15 दिवसात आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला सद्बुद्धी दे म्हणून हे आंदोलन केलं आहे। काल नरेंद्र मोदी साहेबांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देता येणार नाही असं जे वाक्य म्हणून समस्त धनगर समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। गेल्या सरकारनं आरक्षण दिलं नाही म्हणून या नवीन सरकारनं आम्हाला मतदान करा आणि आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ नरेंद्र मोदींनी असं आश्वासन दिलं होतं। त्याचबरोबर राज्यातल्या सरकारनं सुद्धा सरकार जनतेचं मतदान घेताना आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू अशी घोषणा केली होती। परंतु आता सरकार आल्यापासून 2 ते 2.5 वर्षांमध्ये या सरकारनं कोणताही ठोस निर्णय न घेता धनगर समाजाला एसटी आरक्षण देता येणार नाही। विचित्र बुद्धीप्रमाणे त्यांनी हे कामकाज सुरू केलेलं आहे। भटकंती करणाऱ्या या समाजाला 50 ते 60 वर्ष आरक्षणापासून दूर ठेवत समाजाची फसवणूक आणि पिळवणूक केली जात होती। या समाजाच्या भोळेपणाचा फायदा अनेक नेत्यांनी यापूर्वी स्वतःच्या राजकारणासाठी करून घेतला, पण कुणीही आरक्षणासाठी पुढे धाव घेतली नाही। पण यापुढे हा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, यापुढे हा अन्याय सहन करणार नाही असा इशारा समस्त धनगर बांधवांनी यावेळी दिला। तर देवा यांना सद्बुद्धी दे, नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी उद्रेक होईल आणि या पुढच्या हिंसक आंदोलन या ठिकाणी सुरू करण्याचा इशारा या राज्य सरकारला व देशातल्या सरकारला आम्ही या ठिकाणी देत आहोत। यावेळी सुरेश टेंगले, संदीप टेंगले, अजित दुधाळ, भारत खांडेकर, भारत वनमाने आणि समस्त धनगर समाज उपस्थित होता।